नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव माझं नाव श्रीकृष्ण भगवान राणे. आणि ती वय? वय 62, 62 वर्ष. मला तुम्हाला असा एक प्रश्न आहे की आता समजा आत्ताची जी पिढी चालली आहे त्यांचा जो संघर्ष आहे किंवा आत्ताची पिढी जे काय वागते आहे ते वागण्यावरून बघा ते चुकीचं आहे बरोबर आहे हे प्रत्येकाच्या हिशोबाने वेगळं आहे. पण त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आणि किंवा तुम्ही आत्ता तुमचं आयुष्य आता 62 वर्ष कसं जगलात किंवा किती कष्ट केले आणि काय केलं ते मला फक्त सांगा. आम्ही 62 वर्ष कष्टाने जगलं म्हणण्यापेक्षा आम्ही आनंदाने जगलो. हां मेन म्हणजे कारण का आम्ही प्रत्येक प्रसंगाला तोंड देत आयुष्य घडवत गेलो स्वतः. पण आताच्या पिढीला मैदानी गेम नाही आहेत, एक्सरसाइज नाही, फास्ट फूडमध्ये चाललेत ते लोक. आणि मैदानी गेम तर विसरूनच गेलेत ते. म्हणजे विटी दांडू म्हणा, गोट्या म्हणा, लगोरी म्हणा, तिकीटचा गेम म्हणा, हे सगळं विसरून गेले. त्याच्यामुळे त्यांचं ते फास्ट फूड असल्यामुळे त्यांना जनरल नॉलेजचं तर ॲक्च्युली काहीच नाही, फक्त स्वतःचं चाललं आहे. आणि आमच्या पिढीमध्ये लोकांसाठी करण्याची इच्छा, आम्ही पैशापेक्षा माणसाला जास्त महत्त्व दिलं आहे, प्रेम दिलं आहे जास्त त्यांना. त्याच्यामुळे काय आम्ही आनंदात जगलो. हे फक्त आता स्वयंलोभी झाली म्हणजे स्वतःसाठी जगायचं कसं तेवढंच चाललं आहे. आणि आम्ही दुसऱ्यांसाठी कसं जगायचं ह्याच्यामध्ये आम्ही आमचं आयुष्य घालवलेलं आहे. आणि आम्ही नोकरी धंद्यात सगळ्यात एकदम आनंदाने आणि आमची हे काय बोलतात त्याला आमचंच असं समजून घर कुटुंबक असं समजून आम्ही आमचे दिवस काढलेले आहेत आनंदाने. आमच्या घरातले सगळे सुखी भाव बहीण सगळे एकत्र नांदतो आहे आम्ही अजून पण. काय सुखदुःखात सगळे आम्ही एकत्रच असतो. मला एक सांगा की तुम्ही नवीन पिढी जी आहे आत्ताची त्याला तुम्ही एक काय संदेश द्याल की म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष जे काय केला तुम्ही काय एक संदेश असतो की कसं जगा किंवा काय असं? नाही, आताच्या पिढीने ॲक्च्युली खरं म्हणजे एक्सरसाइज करणे, मैदानी गेम खेळणे, पहिला दुसऱ्यांसाठी काय करता येईल आयुष्यात ते महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी जगणं तर आहेच, पण दुसऱ्यासाठी जगता जगता आपण स्वतःसाठी पण जगू शकतो. हा महत्त्वाचा संदेश आहे त्यांना. आणि त्यांनी आई वडिलांची भावा बहिणींची यांच्याशी एकोपा कसा राहावा ह्याच्यासाठी एक आणखी त्यांना हे पाहिजे, एकत्र कुटुंब पाहिजे तर मजा येते. म्हणजे आम्ही लहान खोलीत पण राहिलेलो आहे 160 120मध्ये. आज 500 पण ह्या लोकांना कमी पडतात. सेपरेट लागतं आम्हाला, सेपरेट नाही आम्हाला सगळं. त्याच्यात पण आम्ही आयुष्य काढले तेवढेच कुटुंब पण वाढवलं आम्ही त्याच्यातच त्या छोट्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आनंदाने सगळं जगलं. आता ते स्वावलंबी झालेत सगळे. मग ते न राहता सगळ्यांनी आनंदात सगळे आई बहीण भाऊ मित्र, मेन म्हणजे मित्रमंडळींना आपलंसं करून घेणं हे महत्त्वाचं आहे ह्या नवीन पिढीला. फक्त आता तर कसं झालं आहे, फक्त नाक्यावर बसणे, पचड्या मारणे झालं बस, बाकी काय नाही. आणि नोकरी बायको बस, दुसरं कोण नको त्याला. तर ते न करता त्यांनी सगळ्यांसाठी जगावं. आई बहीण भाऊ यांना प्रेमाने मित्रमंडळी सगळे एकत्र करून राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि सगळे मैदानी खेळ त्यांनी खेळावेत म्हणजे त्याने शरीराला आणखी तंदुरुस्त राहतो माणूस. धन्यवाद तुमचा एवढा मौल्यवान टाईम दिल्याबद्दल.